आपल्या आयुष्यात आपल्याला इंटेन्स ऑर्गॅझम अनुभवण्यासाठी आणि खरं प्रेम मिळण्यासाठी आणि तेही आयुष्यभरासाठी मिळण्यासाठी आपलं स्वाधिष्ठान जागृत झालेलं पाहिजे, असं मी या आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण या स्वाधिष्ठानाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, मागच्याही माझ्या 1-2 व्हिडिओजमध्ये आणि आता प्रेम या संकल्पनेबद्दल जेव्हा मी बोलत आहे, या संकल्पनेच्या संदर्भाने सुद्धा मी ही जी साडी नेसलेली आहे, तर या साडीमध्ये तुम्हाला दिसत असेल की गुलाबी रंग आहे. कारण की प्रेम या भावनेचा रंग सुद्धा गुलाबीच असतो. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात प्रेमात असतो ना, तेव्हा आपलं सगळं जग हे जे आहे ते गुलाबी-गुलाबी झालेलं असतं. अगदी बाकी सगळं कशाला, आपले गाल, आपली त्वचा सुद्धा गुलाबी-गुलाबी झालेली असते. म्हणून गुलाबी हा रंग जो आहे, तो प्रेमासोबत जोडला जातो. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्याला आपल्या आयुष्यात नुसतं प्रेम अनुभवायचं नाहीये. नुसतं प्रेम मिळवायचं नाहीये. आपल्याला आपल्या आयुष्यात खरं प्रेम मिळवायचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रेम आणि खरं प्रेम याच्यामध्ये फरक आहे. तर ते खरं प्रेम अनुभवण्यासाठी जे ही ह्या साडीला मी ॲज अ मेटाफर म्हणून या व्हिडिओत वापरते आहे ना, तर या साडीत तुम्हाला लक्षात येईल की हा जो गुलाबी रंग आहे ना, त्याच्या खाली त्याच्या बॅकग्राऊंडला केशरी रंग आहे. आणि तुम्हाला माहितीये स्वाधिष्ठानाचा रंग कुठला आहे? तो पण केशरीच रंग आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात जर का तुम्हाला प्रेम मिळवायचं असेल, तर तुमच्या आयुष्याचा जो बेस आहे ना, तो म्हणजेच हा जो केशरी रंग आहे, म्हणजेच हे जे तुमचं स्वाधिष्ठान आहे, ते आधी स्ट्रॉंग पाहिजे. तरच तुमच्या आयुष्यात प्रेम टिकून राहील. नाही तर तुमच्या आयुष्यात प्रेम करणारे लोक येतील आणि जातील. तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ते लोक येतील आणि जातील, आणि जे तुमच्यावर प्रेम करतात ते लोक येतील आणि जातील. कारण त्या प्रेमाचा पाया जो आहे तो भुसभुशीत असेल. कारण तुमचं स्वाधिष्ठान जागृत नाहीये. तुमचं स्वाधिष्ठान प्रखर नाहीये. पण जर तुम्ही तुमचं स्वाधिष्ठान मजबूत केलं ना, तर तुमच्या आयुष्यात येणारं प्रेम हे टिकून राहील. ते प्रेम जास्त लॉंग लास्टिंग असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते प्रेम तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येईल आणि आयुष्यामध्ये दर्जा घेऊन येईल. तुमचं आयुष्य दर्जेदार करतील. नाही तर जर तुमच्या आयुष्यात भेसळयुक्त प्रेम आलं तर त्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि हेच आपण आपल्या आसपास घडताना बघत आहोत की दुर्दैवाने प्रेम हे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, लोकांचं आयुष्य चांगलं करण्याऐवजी. हेच याच्या विरुद्ध तुम्ही तुमच्या आसपास असे बरेच उदाहरणं बघितली असतील की ज्यांच्या आयुष्यात प्रेम आलं आणि त्यांचं आयुष्य अजून सुंदर झालं. मग त्याच्या संदर्भात आपण मागे चर्चा केलेली आहे की सेलिब्रिटी, कपल्स गोल, मग त्याच्यामध्ये आपण असं ॲज सच कोणाचं उदाहरण नाही बघितलेलं. तुम्ही रँडमली कोणाचंही उदाहरण घेऊ शकता. पण त्यातल्या त्यात तुम्ही आता सध्या रिसेंट खूप आहे म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं उदाहरण घेऊ शकताल की त्यांच्या आयुष्यात त्यांना जेव्हा खरं प्रेम मिळालं, त्यातल्या त्यात विराट कोहली सारख्या व्यक्तीला की जो त्याच्या आयुष्यात इतका महत्वाकांक्षी होता, कर्तृत्ववान होता, पण कुठेतरी काहीतरी त्याच्या आयुष्यात मिसिंग होतं. आणि तो जो मिसिंगनेस त्याच्या आयुष्यात होता, काहीतरी त्याच्या आयुष्यात जेव्हा चुकीच्या बऱ्याच गोष्टी घडल्या, म्हणजे करिअरमध्ये विराट कोहलीला एकानंतर एक बरेच फेल्युअरला सामना करावा लागला. त्याला खूप वाईट राजकारणाचा सामना करावा लागला. वाईट एक ज्याला इकोसिस्टम म्हणतो आपण, त्याला त्याच्यावर परिणाम व्हायला लागला आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर व्हायला लागला. आणि असं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडतं. कारण तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग करू शकता, पण तुमच्या आसपासचे लोक जे आहेत ते तुम्ही सुधरू शकत नाही. आणि मग अशा वेळी जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, आपल्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडायला लागतं आपल्या आसपासच्या त्या वाईट एन्व्हायरमेंटमुळे, तेव्हा कुठेतरी माणूस आतून खचत जातो आणि त्याचा परिणाम आपल्या प्रोडक्टिव्हिटीवर होतो. आणि हेच विराट कोहलीच्या बाबतीत आपल्याला घडताना दिसलं की त्याच्या खेळातला त्याचा परफॉर्मन्स खूप लो झाला. एकानंतर एक त्याला अपयश यायला लागलं. या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला तिथे सांभाळायला, सावरायला त्याची पार्टनर होती किंवा त्याच्या आयुष्यातलं खरं प्रेम होतं. आणि मग त्या प्रेमाने त्याला ताकद दिली. त्याला खरं प्रेम मिळाल्यामुळे त्याचा पाया मजबूत झाला, त्याचं स्वाधिष्ठान मजबूत झालं. आणि मग त्याच्यानंतर मग त्याने ते काय IPL जिंकलं वगैरे. मला क्रिकेटची फार माहिती नाहीये. पण तो ज्याचा कॅप्टन होता बेंगलोर IPL टीमचा, व्हॉटएव्हर बेंगलोर टीमचा, आणि मग ते वर्ल्ड कप त्याला मिळाला वगैरे वगैरे. त्याचा खेळातला परफॉर्मन्स पण सुधारला. म्हणजे काय, तुमचं वैयक्तिक आयुष्य जर चांगलं असेल ना, तर तुमचं ही जे माणसाच्या आयुष्यात त्याला जी भौतिक प्रगती करायची असते ना, तिथं पण तो चांगलं काहीतरी करू शकतो. किंवा जसं तुम्ही बऱ्याच सक्सेसफुल IAS, IPS अधिकाऱ्यांच्या स्टोरीज वाचल्या असतील की त्यांच्या आयुष्यात जेव्हा ते अपयशाचा सामना करत होते, परीक्षा पास होत नव्हते, त्या पण त्यांना अधिकारी व्हायचं त्यांचं स्वप्न होतं, तेव्हा त्यांच्या पार्टनरनी त्यांना खूप मोटिवेट केलं. आणि म्हणून मग ते लोक
व्हॉट एव्हर अधिकारी वगैरे होऊ शकले, किंवा इव्हन तुम्ही जो कॉमेडियन कपिल शर्मा आहे त्याचं उदाहरण बघा, की ती जी आताची पत्नी आहे, तर ती कायम त्याच्या सोबत होती. आधीपासून त्याच्या सोबत होती. तिने त्याला खूप एन्करेज केलं आणि मग त्या प्रेमाद्वारे आज कपिल शर्मा इतका सक्सेसफुल झाला. तर हे वेगवेगळ्या क्षेत्रातले उदाहरणं मी देण्याचं कारण हे आहे, की माणसाच्या आयुष्यात जेव्हा त्याचं खरं प्रेम त्याला मिळतं, त्याचं काय म्हणता येईल, भेसळ नसलेलं प्रेम त्याला मिळतं, तेव्हा त्याच्या आयुष्यात तो त्याच्या भौतिक प्रगतीच्या मार्गाने जास्त वेगाने हे करू शकतो. मात्र याच उलट जेव्हा तुम्ही समाजामध्ये अशीही काही उदाहरणं बघितली असतील, की जी माणसं बऱ्याचदा त्यांना खरं प्रेम मिळालं नाही आणि मग त्यांच्या मॅरिड लाईफ मध्ये स्ट्रगल आला किंवा त्यांच्या लव्ह लाईफ मध्ये स्ट्रगल आला आणि त्याचा परिणाम त्यांच्या करिअर ग्राफवर पण झाला आणि त्यांच्या करिअरमध्ये पण ते फार प्रगती करू शकले नाहीत. समाजात आपल्याला दुर्दैवाने अशीही उदाहरणं दिसलेली आहेत. त्यामुळे ही जी प्रेमासारखी गोष्ट आहे, ती आपल्या आयुष्यात आपल्याला चांगली आणि दर्जेदार मिळणं खूप गरजेचं आहे. आपल्याला योग्य पार्टनर आपल्या आयुष्यात मिळणं खूप गरजेचं आहे. पण हा चांगला किंवा योग्य पार्टनर आपल्याला कधी मिळेल माहितीये? जेव्हा आपण आपलं स्वाधिष्ठान मजबूत करू. म्हणजेच काय करायचंय? स्वाधिष्ठान मजबूत करायचं म्हणजे काय करायचं? तर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल आपल्या हातात घ्यायचा आणि दररोज प्रत्येक क्षणी स्वतःला हे सांगायचं, की माय रिस्पॉन्सिबिलिटी इज लिमिटलेस. माझी जी जबाबदारी आहे ती लिमिटलेस आहे, ती अमर्यादित आहे. आणि आपल्या आयुष्यात घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण घ्यायची आणि ती जी रिस्पॉन्सिबिलिटी घेताना आपल्याला त्यासाठी जे काही करावं लागणार आहे, तसं ते रोज स्वतःवर करायचं. म्हणजे त्यानुसार जे काही चेंजेस स्वतःच्या आत करावे लागतील ना, ते चेंजेस स्वतःच्या आत दररोज नियमित करायचे, स्वतःला स्ट्रॉंग करायचं आणि स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल म्हणजे स्वतःच्या हातात घ्यायचा. तो दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाही. आता हे कसं? स्वतःचा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायचा म्हणजे काय? तर इथे सगळ्यात महत्वाचं आपल्या बाबतीत काय घडतं माहिती का? इमोशनल स्तरावर आणि मेंटल म्हणजेच मानसिक स्तरावर माणूस त्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देतो. आणि हे या आधी जेव्हा मी मानसिक ऑर्गॅझमची जी लक्षणं सांगितलेली आहेत, की माणसाला जेव्हा मानसिक आणि भावनिक ऑर्गॅझम मिळत नाही, तेव्हा माणूस कसा वागतो किंवा त्याच्या आतमध्ये काय लक्षणं दिसतात, तिथे मी तुम्हाला हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल, तुम्हाला माहित नसेल, तर आता तिथे जा आणि ते पण व्हिडिओ आधी ऐका. आणि जर तुम्हाला तुमच्यातली ती लक्षणं कमी करायची असतील, नव्हे ती तुम्हाला कमी करावीच लागेल, तरच तुम्ही वैयक्तिक आयुष्यात प्रेमाच्या स्तरावर आणि जी तुमची भौतिक किंवा सामाजिक आयुष्यात तुमच्या करिअरमध्ये दोन्हीमध्ये सक्सेसफुल होताल. तर ती लक्षणं आपल्याला जर आपल्यातली काढून टाकायची असतील, तर त्यावर एकमेव उपाय स्वतःचं स्वाधिष्ठान जागृत करणे आणि स्वतःला इमोशनल ऑर्गॅझम, मेंटल ऑर्गॅझम म्हणजेच मानसिक ऑर्गॅझम, शारीरिक ऑर्गॅझम आणि ऊर्जिक ऑर्गॅझम असं 4ही प्रकारचं ऑर्गॅझम आपण स्वतःला देऊ शकू, स्वाधिष्ठान मजबूत केलं तर. म्हणजेच स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःच्या हातात घेतला तर. म्हणजेच काय? स्वाधिष्ठान मजबूत करणं किंवा त्याचा पाया मजबूत करणं म्हणजे काय? तर तुमची बाह्य परिस्थिती कशीही असो, तुमचा तोल ढळला नाही पाहिजे, तुम्ही असंतुलित झाले नाही पाहिजे, तुम्ही डिमोटिवेटेड झाले नाही पाहिजे, तुम्ही निराश झाले नाही पाहिजे, हताश झाले नाही पाहिजे, निगेटिव्ह झाले नाही पाहिजे, तुम्ही रागावले नाही पाहिजे. ह्या ज्या सगळ्या निगेटिव्ह भावना आहेत, या कुठल्या तरी बाह्य लोकांमुळे तुमच्या आत निर्माण झाल्या नाही पाहिजे. कोणी काहीही केलं तरी त्याचा तुमच्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. हे स्वाधिष्ठान मजबूत असणं म्हणजे काय? त्याचं एक थोडक्यात उदाहरण देते. बघा, मला सांगा, पावसाळ्याचे दिवस आहे आणि तुम्हाला ऑफिसला जाणं तर गरजेचं आहे. पावसाळा 3-4 महिने असतो. 3-4 महिने तुम्ही पाऊस येणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून घरातच बसता का? नाही. पण त्या पावसाळ्यापासून किंवा पावसापासून वाचण्यासाठी तुम्ही उपाययोजना करता. काय करता? तुम्ही घरातून ऑफिसला जाताना किंवा कुठेही बाहेर जाताना तुमच्या सोबत रेनकोट किंवा छत्री बाळगता. बरोबर? की इन केस पाऊस लागला तरी तुम्ही रेनकोट घालू शकता, छत्री घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पावसापासून संरक्षण मिळेल. मग आता मला सांगा, की जसा पाऊस म्हणजे काय आहे? तर वातावरणातली एक प्रकारची प्रतिकूलता आहे.
तसंच तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना तुम्हाला बऱ्याच प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. जसं मी विराट कोहलीचं उदाहरण दिलं, की त्याच्या आसपासचे लोक जे होते ते त्याच्या विरुद्ध कट कारस्थानं करत होते. काय जे काय ती परिस्थिती असेल ते सगळं त्याच्या बाबतीत घडत होतं. अशा वेळी आपल्याला आपलं आयुष्य जगत असताना आपण बघतो की आपल्या आसपासचे लोक खराब आहेत. ते आपले पाय खेचतायत. आपल्या ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होत आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी आपण जे डिझर्व करतो ते आपल्याला क्रेडिट दिलं जात नाहीये. आपलं क्रेडिट कोणीतरी दुसरं घेऊन जात आहे. हे बघा, या जगात वाईट लोक आहेत आणि तुम्ही त्या वाईट लोकांचं काहीच करू शकत नाही. ते वाईट लोक सगळ्यांच्या आसपास आहेत. सगळ्यांच्या जगात ते तुम्हाला सगळीकडे सापडतील. असं कुठेच तुम्हाला जगात सापडणार नाही की तिथे वाईट लोक नाही. त्यामुळे परिस्थिती तुमच्या प्रतिकूल असेल ती तुम्ही बदलू शकत नाही. जसं पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. थंडीच्या दिवसात थंडी पडण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. पण त्या थंडीपासून, त्या पावसापासून रक्षण करण्यासाठी तुम्ही रेनकोट घालता किंवा तुम्ही स्वेटर घालता किंवा तुम्ही उबदार कपडे घालता ना. तसंच तुमच्या भावनांना आणि तुमच्या बुद्धीला तुम्हाला अशाच प्रकारचं रेनकोट किंवा स्वेटर किंवा छत्री घालावी लागणार आहे. कळतंय? म्हणजेच तुमचं स्वाधिष्ठान मजबूत करावं लागणार आहे. तरच तुम्ही या जगात टिकू शकताल. नाही तर तुम्ही फक्त रडगाणं गात बसले की माझ्या विरुद्धात असंच होतंय, तसंच होतंय, हेच होतंय, तेच होतंय, तर कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीये आणि तुमच्या आयुष्यातले माणसं एक 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 कमी होत जातील. इतके कमी होत जातील की तुमचा स्वतःचा पार्टनर सुद्धा तुम्हाला कंटाळून तुमच्यापासून दूर राहायला लागेल. तो म्हणेल की ह्या माणसामध्ये ना, माणूस म्हणजे मी ते स्त्री आणि पुरुष दोघंही म्हणते बरं का, की हा माणूस ना इतका होपलेस आहे ना, इतका कंटाळवाणा आहे ना, इतका रडगाणं गाणारा आहे ना, इतका निगेटिव्ह आहे ना, इतका बोरिंग आहे ना, की मला आता हा माणूस नको. असं म्हणून तोही तुमच्या आयुष्यात निघून जाईल. आणि हेच रिलेशन तुटण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे, की तुमच्या पार्टनरला तुमच्याकडून स्ट्रेंथ मिळण्याऐवजी किंवा तुमच्याकडून, जसं मी सांगितलं ना, की आपल्या आयुष्यात जेव्हा पार्टनर असतो तर तेव्हा त्याच्याद्वारे किंवा त्याच्या रूपाने आपण एक फेमिनाईन किंवा मेस्क्युलाईन एनर्जी अनुभवत असतो. पण तुम्ही तुमच्या पार्टनरला ती देण्याऐवजी तुमचं रडगाणं देत आहात. हे लक्षात येतंय? म्हणून नातेसंबंध खराब होत आहेत. हे बघा, तो माणूस तुमच्याकडे काहीतरी पॉझिटिव्ह घ्यायला आला आहे. एखादी स्त्री जेव्हा तुमच्या आयुष्यात येते आहे तेव्हा तिला तुमच्या आतली मॅस्क्युलाईन एनर्जी एक्सपिरियन्स करायची म्हणून ती तुमच्या आयुष्यात येते. पण तुम्ही तुमची मॅस्क्युलाईन एनर्जी प्रदूषित केलेली आहे म्हणून त्या स्त्रीला ती अनुभवता येत नाहीये. तिला प्रदूषित पुरुषत्व अनुभवता येतंय ना, म्हणून ती तुम्हाला सोडून निघून जाते. आणि ऍट द सेम टाइम स्त्रीला किंवा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा पुरुष येतो आहे तेव्हा त्या स्त्रीच्या द्वारे त्याला स्त्रीत्व अनुभवायचं आहे. त्याला त्या स्त्रीत्वाच्या भावना किंवा ती एनर्जी अनुभवायची आहे. पण त्या स्त्रीमध्ये सुद्धा तिचं स्त्रीत्व किंवा तिच्या स्त्रीत्वाच्या सगळ्या जे एनर्जीज आहेत ना ते प्रदूषित आहेत. म्हणून त्या पुरुषाला त्या स्त्रीकडनं जे अनुभवायची इच्छा आहे, जी अनुभवायची ओढ आहे ती मिळत नाहीये. आणि मग दोघही जण एकमेकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीये म्हणून त्यांचं नातं टिकत नाहीये. आणि मग समजा ते दोन माणसं सोबत राहिले जरी तरी त्यांच्या नात्यामध्ये तो चार्म राहिलेला नाही. त्यांच्या नात्यामध्ये ते आकर्षण, ती ओढ, ते प्रेम, तो बंध, त्या भावना, ती जबाबदारीची जाणीव असं नात्यामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. मजबुरी म्हणून मग ते दोन माणसं एकमेकांमध्ये राहतात. हे जनरली आपल्याकडे लग्न संस्थेमध्ये होताना दिसतंय की नवरा बायको आहे, त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांना 1-2 लेकरं झालेले आहेत आणि आता कारण का जबाबदाऱ्या आहेत मुलाबाळांच्या वगैरे वगैरे, समाजात काय म्हणजे समाजाच्या जबाबदाऱ्या आहेत, मग ते दोघं एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही म्हणून मजबुरीने ते सोबत राहतात. पण त्या दोघांना एकमेकांबद्दल काहीही फिलिंग राहिलेल्या नाहीयेत. ना भावनिक स्तरावर, ना बौद्धिक स्तरावर, ना एनर्जी वाईज, ना शारीरिक स्तरावर काही आकर्षण राहिलेलं आहे. मग आपण बघतोय की आजकाल लोकांचं सेक्शुअल लाईफ सुद्धा खूप पुअर झालेलं आहे. लोकांच्या सेक्शुअल लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम्स आहे. अर्थात हे आधी पण होतं, ते काय आत्ताचे असं नाहीये. हे आधी सुद्धा होतं. आता फक्त थोडंसं उघडपणे त्याला एक्सप्रेशन मिळत आहे. आणि थोडंसं लोक किंवा आजकाल काय म्हणता येईल सामाजिक जे काम करणारी मंडळी आहेत ते त्यांचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तेव्हा कळते की समाजामध्ये इतकं सगळं होतंय. किंवा पूर्वी असं होतं की डिवोर्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या समाजात तेवढ्या नव्हत्या म्हणून मग डिवोर्सचे प्रमाण कमी होते. आता आपण म्हणतोय की डिवोर्सचे प्रमाण वाढले. का वाढले? कारण त्या नवरा बायकोंना एकमेकांपासून जे पाहिजे ते मिळतच नाहीये. ज्या गोष्टीसाठी ते एकत्र आलेत, ज्या गोष्टीसाठी त्यांचं लग्न लावून दिलं आहे ते त्यांना एकमेकांपासून मिळतच नाहीये. का? कारण स्त्री म्हणून त्या स्त्रीचं स्वाधिष्ठान खूप लो आहे आणि पुरुष म्हणून त्या पुरुषाचं स्वाधिष्ठान खूप लो आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांचा कंट्रोल स्वतःवर राहिलेलाच नाहीये. ते त्यांच्या त्या आयुष्यातल्या या ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या निगेटिव्हिटीच्या तालावर सतत नाचत असतात.
म्हणजे कसं, तर बघा, या आधी सुद्धा हे बोलून झालेलं आहे की पुरुषांमध्ये काय आहे, शारीरिक दृष्ट्या निसर्गाने पुरुषांना स्ट्रॉंग बनवलेलं आहे. बरोबर की नाही? का बनवलेलं आहे? कारण पुरुषांना तेव्हा जेव्हा माणूस आदी मानव होता तेव्हा त्याला बाहेर जावं लागायचं, जंगलात शिकारीला जावं लागायचं. मग तिथे वन्य प्राण्यांचा सामना करायला किंवा सगळं इतर जे काही गोष्टी आहेत त्या करायला त्याला जास्त शारीरिक तंदुरुस्तीची गरज होती. म्हणून पुरुषांना शारीरिकदृष्ट्या थोडंसं स्ट्रॉंग बनवून पाठवलेलं आहे. बरोबर? याच्याच विरुद्ध जी स्त्री आहे, स्त्रीला इमोशनली स्ट्रॉंग बनवून पाठवलं. का? कारण की तिला एक जीव जन्माला घालायचा आहे. एका जीवाला तिला 9 महिने स्वतःच्या आत पोसायचं आहे आणि 9 महिने नंतर सुद्धा ते बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्यानंतर त्या बाळाला तिला मोठं करायचंय, त्याला नर्चर करायचं आहे. कारण बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा सुरुवातीचे 2-3 वर्ष आईचं जे दूध आहे ते त्याच्यासाठी महत्वाचं असतं. म्हणजेच काय, तर स्त्रीला पोषण करायचं आहे एका दुसऱ्या जीवाचं आणि म्हणून तिच्यामध्ये भावनिकता जास्त दिलेली आहे. मग निसर्गाने तुम्हाला ह्या ज्या 2 स्ट्रेंथ दिलेल्या आहे, की पुरुषाला शारीरिक शक्ती स्ट्रॉंग दिलेली आहे आणि स्त्रीला इमोशनल शक्ती स्ट्रॉंग दिलेली आहे. पण तुम्हाला दिलेली निसर्गाने ही जी ताकद आहे, ही ताकद तुमची म्हणजे तुमची स्ट्रेंथ बनण्याऐवजी तुमचा वीकनेस बनलेली आहे. आणि कसं, ते मी याआधी सांगितलेलं आहे, की जेव्हा माणसामध्ये शारीरिक म्हणजे आता समजा पुरुष आहे, पुरुषाच्या आत जास्त शारीरिक शक्ती आहे. मग ती शारीरिक शक्ती जर योग्य पद्धतीने वापरली जात नाहीये, तर त्याच्या आतली ती जी शारीरिक ऊर्जा आहे, शारीरिक शक्ती आहे, तिचा स्फोट होतो. आणि हा स्फोट कसा होतो हे पण मी त्याची लक्षणं मी आधी ऑलरेडी सांगितलेली आहेत. ते पण तुम्ही आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. म्हणजे पुरुषाला जी जास्त शरीर शक्ती दिलेली आहे, की त्याचा वापर त्याने त्याचं आयुष्य सुखकर करण्यासाठी करणं अपेक्षित आहे, तसा तो नाही करू शकत आहे. आणि म्हणून त्या ऊर्जेचा स्फोट होतो आहे. आणि हे स्त्रीच्या बाबतीत की तिला भावनिक शक्ती जास्त दिलेली आहे, पण तिची ती भावनिकता तिला योग्य वापरता येत नाहीये. म्हणून तिच्या आतल्या भावनिक शक्तीचा स्फोट होतो आहे. आणि मग लग्न झाल्यावर हे जे दोघं नवरा बायको आहेत ना, हा एक स्फोटक आहे आणि हा एक स्फोटक आहे, म्हणून त्यांच्या संसारात रोज स्फोट होत आहेत आणि म्हणून त्यांना डिवोर्स घ्यावा लागत आहे. हे कळतंय? किंवा लग्न नाही, इव्हन रिलेशनशिपचं पण तुम्ही त्याच्यात रिलेशनशिप हा शब्द पण जोडू शकता, की 2 माणसं एकमेकांच्या प्रेमात आहेत. पण त्यांच्यामध्ये ते एकमेकांना प्रेम कमी देत आहे आणि रोज भांडणच जास्त होत आहेत. काही ना काही कारणावरून रोज त्यांच्यात कुरकुर होती, म्हणजे रोज त्यांच्यात नवीन स्फोट होतो आहे. आज या कारणावरून स्फोट झाला, उद्या त्या कारणावरून स्फोट होतोय, परवा त्या कारणावरून स्फोट होतोय. कपल्समध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट होत आहेत. त्याचं कारण आहे की त्यांच्या आत स्फोट होत आहेत. त्यांच्या शरीराचा, त्यांच्या भावनाचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या ऊर्जेचा. आणि या स्फोटामुळे समोरच्या माणसासाठी तुम्ही एक इतके स्फोटक पर्सनॅलिटी होता की त्याला वाटतं नको बाबा हा माणूस माझ्या आयुष्यात. आणि म्हणून लोक सेपरेट होत आहेत. किंवा व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यातले सगळेच संबंध मग तिथे खराब होत आहेत. म्हणजे पार्टनर सोबतचं तर तुमचं रिलेशन खराब होत आहे, पण मग तुमचं जसं घरच्यांसोबतचं पण तुमचं रिलेशन खराब होत आहे, तुमचं ऑफिस मधल्यांसोबत खराब होत आहे, शेजाऱ्यांपाजाऱ्यांसोबत होत आहे, सोशल मीडियावर लोक कारण नसताना उगाच भांडताय. हे पण आजकाल जास्त झालंय, ज्याला आपण व्हर्च्युअल स्फोट म्हणू शकू. की लोक कोणाच्याही अकाउंटवर जाताय, तिथे काहीही कमेंट करताय, त्याला काहीही हवं ते तोंडाला येईल ते बोलताय. हा काय आहे? हा एक प्रकारचा स्फोटच आहे ना माणसाच्या आतला. तर असं सगळं होतं आहे. त्याच्या आत ती जी ऊर्जा आहे ती अशी चुकीच्या पद्धतीने किंवा स्फोटक पद्धतीने बाहेर पडते. तसं तर ती जी ऊर्जा आहे ती विधायक पद्धतीने म्हणजे किंवा रचनात्मक पद्धतीने किंवा क्रिएटिव्ह पद्धतीने बाहेर पडणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं आपल्या सगळ्यांना माहितीये की स्फोट घडवण्यासाठी डायनामाइट हे एक एलिमेंट आहे, ते वापरलं जातं. आपण सगळ्यांनी याच्याबद्दल ऐकलंय की जो बॉम्ब असतो ना, अतिरेकी वगैरे जो बॉम्ब वापरतात, तो बॉम्ब कशापासून बनवतात? तो डायनामाइट पासून बनवतात. आता हा जो डायनामाइट आहे याचा वापर करून आपण स्फोट पण घडवू शकतो आणि विध्वंस पण घडवू शकतो. पण याच डायनामाइटचा वापर करून आपण अणुऊर्जेचा म्हणजे ॲटॉमिक एनर्जीचा पण शोध लावलेला आहे, ज्याद्वारे आपण इलेक्ट्रिसिटीचा शोध लावलेला आहे. ही ॲटॉमिक ऊर्जा आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी वापरतो आणि आपलं आयुष्य उजळवण्याचं काम या विजेने केलेलं आहे. बघा, आज माणसाच्या आयुष्यात इलेक्ट्रिसिटी किंवा वीज आलेली आहे, तर माणसाचं आयुष्य किती उजळून निघलेलं आहे. माणूस किती प्रोडक्टिव्ह झाला आहे, त्याच्या आयुष्यामध्ये किती सुखकरता आलेली आहे. कारण की या विजेचा वापर करून माणूस त्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतोय. की विजेचा वापर केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपण लाईट लावतो, एसी लावतो, वेगवेगळे उपकरणं आलेली आहेत, मोबाईल फोन आलेला आहे, लॅपटॉप आलेला आहे, आपल्याला कुठे जायचं असेल तर गाडी आलेली आहे. म्हणजेच डायनामाइटचा जर आपण चांगला वापर केला तर आपलं आयुष्य उजळलं, पण याच डायनामाइटचा आपण विध्वंस करण्यासाठी पण वापर करू शकतो. तसंच आपल्या आतल्या ऊर्जेचं आहे. आपल्या आतली ऊर्जेने आपण आपलं आयुष्य उजळवत आहोत की आपल्या आतल्या ऊर्जेने आपण आपल्या आयुष्यात विध्वंस घडवत आहोत, याचा एकदा गांभीर्याने विचार करा. आणि
तुम्हाला जर तुमचं आयुष्य या तुमच्या आतल्या ऊर्जेने उजळवायचं असेल तर यासाठी स्वतःवर खूप काम करा, स्वतःचं स्वाधिष्ठान मजबूत करा. बघा तुमच्या आयुष्यात किती सकारात्मक रचनात्मक बदल घडतात. आणि त्यासाठी मलाही फॉलो करत राहा. आणि ते आयुष्य कसं उजळवायचं यासाठी मी पुढे तुम्हाला अजून जे जे काही मार्गदर्शन करेल ते सगळं मार्गदर्शन सुद्धा जरूर घ्या.